जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. संगमनेर हे मोठी समृद्ध परंपरा असलेले शहर आहे. महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी कायम हा समृद्ध परंपरेचा वारसा जपला असून संत व कलावंतांचा सन्मान केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरात अद्यावत असे कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह उभे राहिले आहे. संगमनेर तालुक्यात नाटकाचे प्रयोग व्हावे ही अनेक दिवसांची इच्छा होती. कवी अनंत फंदी नाट्यगृहाचे काम आता प्रगतीपथावर असून येथे लवकरच आम्हाला नाटक करण्याची संधी मिळेल असे प्रतिपादन ज्येष्ठ मराठी कलावंत प्रशांत दामले यांनी केले आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रशांत दामले यांनी नुकतीच कवी अनंत फंदी नाट्यगृहास सदिच्छा भेट दिली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी समवेत आमदार सत्यजित तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, नितीन अभंग, मुख्याधिकारी दयानंद गोरे, शहर अभियंता प्रशांत जुन्नरे, नाट्य परिषदेचे डॉक्टर संजय दळवी, उपाध्यक्ष बाबासाहेब मेमाणे, विशाल कदम, मोहसिन शेख, डॉक्टर सुनील चव्हाण, डॉक्टर रवींद्र गायकवाड, अंतुल घोडके, गणेश राजदेव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी अभिनेते प्रशांत दामले यांनी संपूर्ण नाट्यगृहाची पाहणी करून अद्ययावत सुविधांसाठी विविध सूचना केल्या. नाही बघा, कुठलीही कलाकृती, कुठलेही नाटक आणि कुठलीही नाट्यगृहाची कमतरता असतेच. ते अरे बापरे कमतरता आहे असं काही इतकं काही मोठं नसतं. आपण ते दुरुस्त करू शकतो. मी नाटक जसं दुरुस्त करता येतं असं तर नाट्यगृहसुद्धा दुरुस्त करता येतं. नाटक स्टेजवर आल्यानंतर आपल्याला कळतं की नाटकात ह्या गडबडी आहे. तसंच नाट्यगृहाच्या आधीच तुम्हाला बोलत आहे. तर मला असं वाटतं की हे मी अनेक वर्ष इथे काम केलेले आहे. म्हणजे 83 पासून ते आज 2026 आलेले आहे. अनेक वेळा या नाट्यगृहात जेव्हा ते ओपन होतं त्यावेळी याची संधी मिळाली ती. इकडचा रसिक प्रेक्षक कसा आहे तेही मला माहिती आहे, म्हणूनच मी रसिक असं म्हटलं. आणि मुळात नाट्यसंस्कृती महाराष्ट्रभर आहे. संगमनेर हे एक अतिशय महत्त्वाचं सेंटर आहे पुणे नाशिकच्या मधलं. त्यामुळे आम्हाला या ठिकाणी नाट्यप्रयोग करण्याची संधी सहज उपलब्ध होऊ शकते. या दृष्टीने हे आता अनंत फंदी नाट्यगृह आता बंदिस्त करण्यात आलेलं आहे. काही कामं बाकी आहेत. पुढच्या 2 महिन्यात किंवा 3 महिन्यात किंवा 2 वर्षात किंवा 3 वर्षात हे लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आशा आपण करूया. शेवटी कसं असतं की टेक्निकल गोष्टीवर कोणी मात करू शकत नाही. म्हणजे किती मेहनत केली तरी साऊंड सिस्टीम जर नीट झाली नाही तर तुम्ही आम्ही काही करू शकत नाही. त्यामुळे प्रॉपर माणूस इथे असणं गरजेचं आहे. मी दादांना पण विनंती केली की व्यवस्थित माणसं नेमून हे जर चांगलं काम केलं तर आपल्याला मला असं वाटतं की साधारण पुढच्या 3 महिन्यात तरी हे नाट्यगृह व्यवस्थितपणे चालू होईल. आणि आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील आमच्या सर्व नाट्यकलाकारांना, निर्मात्यांना या ठिकाणी परत एकदा नाटक सादर करण्याची संधी मिळेल. आणि परत एकदा सगळ्यांना या नाट्यगृहाशी संबंधित असलेल्या सर्वांना मनापासून विनंती, हे नाट्यगृह तुमचं आहे, अशा पद्धतीने तुम्ही काम करा. आम्हीसुद्धा आमचं आहे या पद्धतीने आम्ही काम करू. आणि रसिक प्रेक्षकांनाही विनंती आहे, हे तुमचं घर आहे, अशा पद्धतीने हे स्वच्छता इथे राखणं गरजेचं आहे. शासन त्यांचं काम करतं पण त्याचं राखण्याचं काम हे आपण करायचं असतं, कारण ही सार्वजनिक प्रॉपर्टी आहे. त्यामुळे सगळ्यांना परत एकदा नम्र विनंती आहे, आपलं आहे आपलं माना. सर, राज्यभर पाहिलं तर अनेक नाट्यगृहांमध्ये दयनीय अवस्था झालेली आहे. तर तुम्ही त्याला काय सांगाल? आता दयनीय अवस्था म्हणजे काय सांगू की मला असं वाटतं की शासनामध्ये जोपर्यंत आत्ता आहेत, म्हणजे आमचे आशिषजी शेलार आमचे अतिशय कलाप्रेमी आहेत, जोर लावणार किंवा धक्का मारण्यासाठी खूप एक अशी इच्छाशक्ती लागते. ती इच्छाशक्ती थोडीशी कमी पडते असं मला वाटतं. प्रयत्न करतात पण त्याचा फॉलोअप करणं किंवा पाठपुरावा करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मी आता माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे, आशिषजींना सुद्धा निवेदन दिलेलं आहे की एक आपण पायलट प्रोजेक्ट करणं गरजेचं आहे. की महाराष्ट्रात साधारणपणे आत्ता जी कार्यरत आहे ती 46 नाट्यगृह कार्यरत आहेत, म्हणजे चालू आहे. चांगली 2-3च आहेत पण चालू कंडिशनमध्ये. आता परवा मालवणचा तुम्ही किस्सा बघितला आहे, मालवणचा सुद्धा वर्तमानपत्रांची बातमी आली होती, ती वाचली. पण मी माननीय मुख्यमंत्री माननीय आशिषजी शेलार यांना एक थोडंसं प्रपोजल दिलेलं की तुम्ही पायलट प्रोजेक्ट करा
एक 3 वर्षाच्या पायदळी करायच्या 3 वर्षात महाराष्ट्रातली 20 नाट्यगृह ही चांगल्या परिस्थितीत किंवा चांगल्या सुस्थितीत आणण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि खरं बघायला गेलं तर 92 ठिकाणी आपण महाराष्ट्रात नाट्यप्रयोग करू शकतो. तर पुढच्या 3 वर्षात किमान 5 नाट्यगृह तरी नवीन आपल्याला बांधता येतील अशा पद्धतीने आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्ही दादांनी विनंती करतो की तुम्ही आता जेव्हा भेटाल त्यांना सांगा साधारण 1000 कोटी तुम्ही आता अर्थसंकल्प आहे ना, माननीय मुख्यमंत्र्यांचा अर्थसंकल्प आहे ना विद्यार्थी, त्यांना सांगा 1000 कोटी जरा बाजूला काढून ठेवा, कसे वापरायचं ते आपण बघू शकतो, चर्चा करून करू शकतो. तर प्रयत्न आणि परमिशन मी गेली 5-7 वर्ष प्रयत्न करतो आहे. हळूहळू टप्प्याटप्प्याने काय मुळात फाईल कुठेतरी हरवते किंवा असं काहीतरी गडबड होते मध्ये, पण आता बघू त्याच्यावर कसा मार्ग निघतो. साधारण शासनाकडून सर काय अपेक्षा आहे आपल्याला? तेच तुम्हाला शासनाकडूनच सांगितली ना अपेक्षा काय आहे. उदयोन्मुख कलाकारांसाठी आपण काय संदेश द्याल सर? उदयोन्मुख कुठल्या पद्धतीचा संदेश म्हणजे की आता इथे जे नाट्यगृह होतं आहे त्यासाठी काही सरावासाठी त्यांना काही इथे काही करता येईल का? कसं आहे की उदयोन्मुख कलाकारांनी पहिल्यांदा अभ्यास केला पाहिजे की आपल्याला काय येते आणि काही नाही. जे आपल्याला येते ते तर फाईन ट्युनिंग करायला पाहिजे, जे येत नाही आहे ते शिकण्याची गरज आहे हे डोक्यात ठेवायला पाहिजे. कारण कॉम्पिटिशन खूप आहे. आपल्याला जर सस्टेन करायचं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त आपल्यातलं चांगलं काय आहे. आता मला काय येतं त्याच्यावर मी नाटकात काम करतो, बरोबर की नाही. मला जे येत नाही ते मी दाखवत बसत नाही. मी काही मिथून चक्रवर्तीसारखा डान्स करू शकत नाही. हां, एकंदरीत तब्येत बघता माझी. तर आपल्याला जे येतं ते जास्तीत जास्त पॉलिश कसं करता येईल ह्याच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे. आणि मी संगमनेर नगरपालिकेला विनंती करेन, आमचे महापौर उपमहापौर साहेब पण आहेत, त्यांना विनंती करेन की संगमनेरमध्ये जेवढी महाविद्यालय आहेत त्यांच्या सुट्टीच्या काळात त्यांनी नगरपालिकेतर्फे आणि आमच्या परिषदेतर्फे एक नुसतं नाट्य वाचनाची स्पर्धा आधी बोलता आलं पाहिजे. बोलल्यानंतर तुमचा आवाज काय आहे, पिच काय आहे, तुम्हाला काय आहे, किती वरच्या पट्टीत बोलू शकता. कारण नाटकात काम करताना वरच्या पट्टीत आवाजात काम करावं लागतं. तुमच्या आवाजाची जात काय आहे, म्हणजे तुमचा चिरका आवाज आहे का, घुगरा आवाज आहे का, जाड आवाज आहे का, पातळ आवाज आहे का, हे सगळे आवाज तुम्हाला संगमनेरच्या या वास्तूत व्हायला पाहिजे. कारण ही नाट्यगृह आहे. त्यामुळे नाट्यगृहात महाविद्यालयातील जितकी विद्यार्थ्यांना इंटरेस्ट असेल त्यांना नाट्य वाचन स्पर्धा घेऊ नका, निदान नाट्य वाचन तरी तुम्ही घ्या. नाट्य परिषदेचे आमच्या सरकारची मंडळी आहे ती तुम्हाला मदत करतील. आणि ती शक्यतो फुकट ठेवू नका, किमान 10 रुपये तरी ठेवा. आणि फुकट ते काही किंमत नसते. सर काही सूचना केल्यात का सर या नाट्यगृहासाठी? काय काय केलं दादाला केलं. सर, गेली 4 दशके आपण या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. एक अभिनय म्हणून एक चांगली ओळख झालेली आहे. खरं तर म्हणजे ओळख पाळख लक्षात आलं असेल तुमच्या. मला असं म्हणायचं आहे की एकूण नाट्यसृष्टीला दिवस कसे असतील? हे बघा, मराठी नाटकाचा जो प्रेक्षक आहे ना तो अतिशय हुशार आहे. हिंदी चित्रपटात त्यांना काही बघायला आवडेल, पण मराठी नाटक म्हटलं की त्यांना त्यातला ताकद लागते तुमच्या संहितेत. आणि ती संहितेत ताकद असलेली नाटकं व्यवस्थित चालतात. जी पाट्या टाकणं आपल्याला कळतं ना. 500 रुपये देऊन मी पाट्या टाकणारा कलाकार काय होऊ, असं एक असते. शेवटी मेहनतीचे पैसे आहेत. त्यामुळे रसिक प्रेक्षक अतिशय हुशार आहे. कुठलं नाटक बघायचं नाही हे त्यांना व्यवस्थित कळतं आणि त्या पद्धतीनेच ते तिकीट काढून नाटकाला येतात. सर, 4 दशकाचा अनुभव नेमका थोडं काय? 4 दशकाचा अनुभव थोडं 2 मिनिटांचा. 4 दशकाचा अनुभव एवढाच आहे की पूर्वी फक्त वर्तमानपत्र होतं. आज तुम्ही माझ्यासमोर कॅमेरा घेऊन उभं नव्हतं. हा मोठा फरक आहे. सर, OTTच्या जमान्यामध्ये नाट्यगृहाकडे आता किंवा नाट्याकडे प्रेक्षक वर्ग वळतो आहे का? खरं सांगू का की AI चा जमाना आहे, बरोबर. ते AI च्या जमान्यामध्ये नाटक आणि स्पोर्ट्स या 2 गोष्टींना AI चा बाप पण लागू शकत नाही. जे तुम्हाला प्रत्यक्ष तुम्हाला कोबीची भाजी फक्त चित्रात दाखवून चालेल काय? नाही ना, ती खायलाच पाहिजे ना. मग तसं तुम्हाला जर नाटक बघायचं असेल, लाईव्ह बघायचं असेल तर तुम्हाला इथेच यायला पाहिजे. किंवा तुम्हाला क्रिकेट बघायचं असेल तर तुम्हाला ग्राउंडवर जाऊन बघायला पाहिजे. हे टी व्हीवर दिसतं, पण खरा आनंद तिथे बघण्यात आहे ना. आजूबाजूला 100, 200, 250, 3000 लोक आरडाओरडा करत आहेत आणि त्यामध्ये बसून आपण नाटक मॅच बघतो.
तर त्यामुळे AIचा बाब जरी आला तरी नाटक आणि स्पोर्ट्स याला कोणी टच करू शकत नाही. मग OTT असो तर OTT असो काही असो. जे जे लोक याचा वापर करणार आहेत, त्याचा उपभोग घेणार आहेत, मग ते कलाकार असतील, ते प्रेक्षक असतील, ते सामान्य नागरिक असतील, सगळ्यांच्या अनुषंगाने कशा पद्धतीच्या सूचना असल्या पाहिजे या दृष्टीने आम्ही सतत सगळ्या लोकांशी चर्चा करत असतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्या महाराष्ट्राचे नावाजलेले कलाकार प्रशांतजी दामले, ज्यांचं खरं तर आम्हाला इथं 14,000 प्रयोग केल्याबद्दल एक भव्य कार्यक्रम नंतर घेणार आहे आम्ही त्यांचा, तो आमचा ठरलेला आहे संजय दळवी सरांचा आणि आमचा की एक भव्य कार्यक्रम तुमचा इथं आम्ही घेणार आहे. परंतु मला आपल्याला सांगितलं पाहिजे की दामले साहेब आज प्रत्यक्ष पहिल्यांदा हे बघायला जरी आले असले तरी मागच्या काळामध्ये त्यांनी सतत या नाट्यगृहाच्या कामामध्ये त्यांची मदत आहे. माटुंग्याला आपली सगळी टीम आर्किटेक्ट वगैरे हे सगळे जाऊन आले, तेही भेट देऊन आले. त्याचबरोबर त्यांच्याच आग्रहास्तव राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत हे देखील मागच्या महिन्यामध्ये इथे येऊन गेले आणि म्हणून त्यांचं मार्गदर्शन हे संगमनेरच्या सगळ्या या नाट्यगृहाला आहे. कवी आनंद पंदे असतील, विठ्ठल उमाप असतील, कांताबाई आणि रघुवीर खेडकर असतील, अशी एक मोठी परंपरा ही आपल्या या भागाला राहिलेली आहे आणि ते आपल्याला परंपरा टिकवण्याच्या सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रात पुढं नेण्यासाठी आपण हे एक नाट्यगृह चांगल्या पद्धतीने करतोय. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.